महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी जेव्हा सर्वोच्च न्यायालयात सुरू होती त्याच्या आधीपासून म्हणजे ती सगळं त्या कालखंडामध्ये 16 आमदारांची अपात्रता ह्याची एक टिमकी फार मोठ्या प्रमाणात गाजवण्यात आली. वस्तुतः ह्या विषयात तटस्थपणे अभ्यास करणारे जे तज्ज्ञ आहेत घटनेच्या बाबतीतले ते वारंवार सांगत होते की कुठल्याही आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही. तो पूर्णतः विधानसभेच्या अध्यक्षाच्या अधिकारातली ती गोष्ट येते आणि विधानसभेचे अध्यक्ष जे काय ठरवतील त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला फार तर दाद सर्वोच्च न्यायालयात मागता येऊ शकेल आणि परत सर्वोच्च न्यायालय त्या संदर्भामध्ये काही एक सूचना अध्यक्षांना करू शकतो. पण इतकं करून सुद्धा त्यांच्या अधिकारामध्ये कुठलाही हस्तक्षेप सर्वोच्च न्यायालयाला करता येत नाही. पण हे समजून न घेता लिब्रांडो पत्रकार विचारवंत जे त्यांनी जी हकाटी आणि बोंब सुरू केली होती 16 आमदारांची अपात्रता 16 आमदार जाणार, ज्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री शिंदे पण आहे. अपेक्षेप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने ते सगळं गुंडाळलं, निकाल यांच्या बाजूने दिला आणि तो सगळा चेंडू आता अध्यक्षाच्याच कोर्टामध्ये टाकून दिलेला आहे. आता जो वेगळा मुद्दा समोर आल्याची चर्चा आता होती तेव्हा ती झाली नव्हती, कारण की हा सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेतला विषयच नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी होती की उद्धव ठाकरे यांनी जी एक काँग्रेस शिवसेना संसदीय पक्षाची बैठक बोलवली ती बोलवण्याचा त्यांना अधिकारच काय आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री जरी असले, पक्षाचे नेते जरी असले तरी ते शिवसेना संसदीय पक्षाचे नेते नाहीत. शिवसेनेचे जे 56 आमदार निवडून आलेले होते त्यांचे गटनेते एकनाथ शिंदे आहे. 26 ऑक्टोबर 2019ला जे पत्र राज्यपालांकडे दिलेलं आहे त्याच्यामध्ये शिवसेनेच्या विधानसभेतल्या ह्याच्यात विधान परिषद येत नाही, नुसता आमदार शब्द वापरायचा आणि घोळ घालायचा असं एक पत्रकार भ्रम करतात. बहुमत मोजताना फक्त आणि फक्त विधानसभेचे आणि वरती लोकसभेतले खासदार आणि विधानसभेचे आमदार यांची संख्या मोजली जाते. राज्यसभा किंवा विधान परिषद मधल्या आमदारांची खासदारांची संख्या बहुमत सरकारचं लक्षात घेताना मोजली जात नाही. उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार आहेत. त्यांचा शिवसेना संसदीय पक्ष म्हणून जो विधानसभेचा आहे महाराष्ट्रातला त्याचा काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे आता जो पहिला मुद्दा गांभीर्यानं उपस्थित होत आहे, केदार सरवटे म्हणून आमचे मित्र आहेत त्यांनी फेसबुकवरती फार छान याच्यावरती विस्तृत अशी पोस्ट टाकलेली आहे. पहिला जो मुद्दा उपस्थित होतो, उद्धव ठाकरे यांना शिवसेना संसदीय पक्षाची बैठक बोलवण्याचा अधिकार आहे का, एक. नंबर 2, ही समजा बैठक आमदारांनीच बोलवली असं जरी म्हणलं तरी त्याच्यासाठी बहुतांश आमदार किंवा बहुमतानं आमदार उपस्थित हवेत. 56 जर त्याचे सगळे एकूण मिळून संख्या असेल तेव्हाची गोष्ट आहे, तर त्या 56 मधले किमान 29 आमदार जेव्हा उपस्थित असतील तेव्हा त्या बैठकीतले काही निर्णय हे वैध ठरू शकतात. उदाहरणार्थ, जेव्हा देवेंद्र फडणवीस सोबत अजित पवार यांनी 2 दिवसाचं सरकार स्थापन केलं होतं त्याच्यामध्ये अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते होते, हा मुद्दा बरोबर आहे. पण ते तिकडे गेल्याच्या नंतर ही पक्षविरोधी कारवाई किंवा मंजूर नाही म्हणून 54 पैकी 52 आमदारांची बैठक झाली. त्या 52 आमदारांच्या बैठकीमध्ये म्हणजे धनंजय मुंडे आणि अजित पवार सोडून बाकी सगळे राष्ट्रवादीचे आमदार हजर होते. या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की आता आमचे गटनेते अजित पवार नसून जयंत पाटील आहेत आणि बाकी त्यांनी प्रतोद नेमले आणि पुढच्या गोष्टी सगळ्या घडल्या. लक्षात घ्या फरक. बहुतांश आमदार तरी हवेत विधानसभेतले, नाही तर प्रत्यक्ष तो गटनेता तरी हवा की ज्यानं ती बैठक बोलवली आहे. शिवसेनेच्या बाबतीतला घोळ असा आहे की गटनेते असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर असलेले 38 आमदार, आधी काही गेले नंतर काही गेले, आपण सगळे मिळून बेरीज 38 म्हणजे त्यांच्या सगळं 40 सगळे म्हणून 40 आमदारांचा गट त्यांच्या बरोबर आहे. गटनेता ते स्वतः आहेत आणि आता स्वतः गटनेता नसताना आणि बहुमत पाठीशी नसताना उद्धव ठाकरे काय आणि कशाच्या आधारावरती ती बैठक घेतात आणि त्या बैठकीमध्ये जी बैठक पक्षप्रमुख म्हणून त्यांनी जर घेतली असेल तर त्याच्यामध्ये कोणी उपस्थित राहतं किंवा नाही राहत याला व्हीप कसा काय बजावता येऊ शकतो. मी परत ते उदाहरण सांगतो. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या 52 आमदारांच्या बैठकीला उपस्थित होते, त्याच्यामध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे उपस्थित नाहीत म्हणून त्यांच्यावरती कोणी अपात्रतेची नोटीस बजावली का? कारण की ही पक्षाची पहिले विषय होता. एक, जर बैठक असेल तर, आणि संसदीय पक्षाची बैठक असेल तर त्या संसदीय पक्षामध्ये गटनेता बदलणे आणि नवीन प्रतोद नेमणे इतकाच निर्णय घेण्यात आलेला होता. त्या बैठकीमध्ये कुठलाही व्हीप निघाला नाही. हा पूर्णपणे त्या पक्षाचा अधिकार आहे.
संसदीय जेव्हा प्रत्यक्ष काहीतरी कामकाज चालू असतं किंवा त्या संसदीय गटाशी संबंध असतो तोपर्यंतच व्हीप काढता येतो. पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले किंवा नाही राहिले हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याचा संसदीय पक्षाशी कुठलाही संबंध जोडता येत नाही. त्याच्यामुळे आता जो चर्चेला येणारा मुद्दा आहे, उद्धव ठाकरे यांनी जी बैठक बोलवली ती बैठक बोलवण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यांच्यापाशी म्हणजे त्या बैठकीला त्याच्यातले उद्धव ठाकरे पण बाजूला ठेवा, बहुतांश आमदार उपस्थित नाहीत. त्याच्यामुळे अजय चौधरी यांची झालेली गटनेतेपदी निवड आणि सुनील प्रभू हे प्रतोद हे दोन्ही गोष्टी अवैध ठरतात. मुळात ती बैठकच अवैध ठरते. हे जे सगळे घंटातज्ञ आहेत ना, तथाकथित लेब्रांडो, हे ह्याचा विचारच करायला तयार नाही. आता जो दुसरा मुद्दा येतो की पक्षप्रमुख म्हणून त्यांनी जो प्रतोद नेमलेला आहे तो योग्य आहे की नाही आहे. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत का? तर बिलकुल पक्षप्रमुख आहेत. आता पुढची अडचण जी येते की जी उपस्थित राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये बरोबर हवी तिथं अशी पिन टोचलेली आणि त्या फुग्यातली हवा काढून घेतलेली आहे. मुद्दा असा होता की शिवसेनेच्या घटनेमध्ये पक्षाध्यक्ष नावाचं पद नाही, शिवसेना प्रमुख नावाचं एक सर्वोच्च पद मानलेलं होतं आणि त्या शिवसेना प्रमुख पदाला घटना बदलाचे सगळे अधिकार दिलेले होते. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत हयात होते तोपर्यंत त्यांना शिवसेना प्रमुख हे पद होतं. 2012ला बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर कार्याध्यक्ष असलेले उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख असा शब्द न लावता शिवसेना पक्ष प्रमुख असे बनले. पण शिवसेना प्रमुखाला घटना बदलाचे असलेले अधिकार आपोआप त्यांच्या माघारी कार्याध्यक्षाकडे जाईल अशी कुठलीही नोंद शिवसेनेच्या घटनेत नाही. म्हणजे आता शिवसेनेच्या घटनेमध्ये जर काही बदल करायचा असेल तर शिवसेनेच्या प्रतिनिधी मंडळाची प्रत्यक्ष बैठक होणे, त्यामध्ये तसं प्रत्यक्ष सूचना मांडली जाणे, त्याप्रमाणे ते बदल होणे आणि शिवसेना पक्षप्रमुख. आता कारण की उद्धव ठाकरे यांचं पद असं होतं शिवसेना पक्षप्रमुख. शिवसेना पक्षप्रमुख अशा नावाचं काही एक पद तुम्ही निर्माण केलेलं आहे, त्याला हे अधिकार आहेत आणि हे घटनेमध्ये बदल केलेले आहेत. हे सगळं ऑन रेकॉर्ड येऊन ते प्रत्यक्ष निवडणूक आयोगाला सादर व्हायला हवं होतं. आता ह्या ठिकाणीच तो सगळा घोळ अडकलेला आहे की जो निवडणूक आयोगासमोर जेव्हा ही सुनावणी गेली तेव्हाही आलेला होता. शिवसेनेची जी घटना आहे तिच्यामधले जे बदल आहेत ह्या सगळ्या गोष्टीची वारंवार माहिती बदल झाल्याच्या नंतर निवडणूक आयोगाला कळवण्यात आली नाही. निवडणूक आयोगाच्या लेखी जी जुनी घटना आहे 1999ची अजूनही तीच आहे. त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुख नावाच्या पदाला घटना बदलाचे अधिकार आहेत. आता बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर शिवसेना प्रमुख नावाचं पद शिल्लक नाही, शिवसेना पक्षप्रमुख नावाचं पद आहे आणि त्याला कुठल्या अधिकाराने काही याच्या बाबतीमध्ये घटनेमध्ये स्पष्टता नाही. घटनेमध्ये स्पष्टता नसल्यामुळे निवडणूक आयोगानं जो 72-75 पानाचा निकाल दिलेला आहे जो सर्वोच्च न्यायालयाला मान्य करावा लागला, त्याच्यामध्ये कुठला हस्तक्षेप सर्वोच्च न्यायालय पण करू शकत नाही. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की शिवसेनेच्या घटनेमधल्या ज्या त्रुटी आहेत आणि त्याच्यात झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवलेले नसल्यामुळे निवडणूक आयोगाच्या हातात पक्ष कोणाचा हे ओळखण्याचं एकच साधन होतं, ते म्हणजे पक्षाचे निवडून आलेले आमदार आणि खासदार. निवडून आलेले आमदार आणि खासदार यांच्या मिळालेल्या मतांचं मूल्य उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या मतांपेक्षा कितीपटीनं जास्त असल्यामुळे हा पक्ष म्हणून आम्ही अधिकृतरित्या नाव शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देत आहोत. आता राहुल नार्वेकर जेव्हा त्यांना सुद्धा एखादा पक्ष कुठला गट खरा आहे हे ठरवायचा अधिकार नाही, जसं सर्वोच्च न्यायालयाने तो निवडणूक आयोगाला आहे. त्याच्यामुळे राहुल नार्वेकरांच्या समोर जेव्हा हा मुद्दा येईल तेव्हा त्यांनी सूचित पण केलं की पहिला निर्णय जो घ्यायचा आहे तो शिवसेना कोणाची, पक्ष कोणाचा हा घ्यायचा आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला निर्णय त्यांना निवडणूक आयोगाच्या निवाड्याचा हवाला देऊन हा घ्यावा लागणार आहे की शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे. स्वाभाविकच आहे की निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाला दुजोरा देत तीच शिवसेना खरी हे मान्य वाचून फारसं गत्यंतर सध्या तरी नार्वेकरांच्या समोर नाही. आता शिवसेना त्यांची ठरल्याच्या नंतर पक्ष प्रतोद नेमणे, गटनेता नेमणे ह्याच्या बाबतीमधले जे घोळ पूर्वी झालेले आहेत ते सगळे बाजूला ठेवून, कारण की ही शिवसेना सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली होती की ही जी काय फ्लोअर टेस्ट आहे बहुमत चाचणी जी ती थांबवा, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता.
नरहरी झिरवळ यांच्याच अध्यक्षतेखाली विधानसभेचं अधिवेशन 1 दिवसाचं पार पडलं. त्याच्यामध्ये नवीन सरकारवरती म्हणजे एकनाथ शिंदेवरचा विषय. त्याच्या आधी पहिली गोष्ट म्हणजे अध्यक्षाची निवड झाली. त्याच्यामध्ये राहुल नार्वेकर हे विधानसभेच्या अध्यक्षपदी निवडले गेले. हे सगळं झिरवळांच्या अध्यक्षतेखाली झालं. आधीच्या उपाध्यक्षांच्या खाली नार्वेकर अध्यक्ष झाल्याच्या नंतर नार्वेकरांच्या समोर सभागृहामध्ये बहुमतासाठीचा ठराव मांडला, विश्वासदर्शक ठराव मांडला गेला. तो मंजूर झाला. ही सगळी प्रक्रिया थांबवायला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे नकार दिलेला होता. म्हणजे आधीच्या सगळ्या गोष्टीवरती संशय आणि बाकीच्या सगळ्या अडचणीमुळे त्या पूर्णपणे बाद ठरतात. अगदी सर्वोच्च न्यायालयाने भारत गोगावले यांना प्रतोदपदी नेमणे ही पण चूक ठरवल्यामुळे उद्धव ठाकरे गटावरती उलट्या ज्या नोटिसा बजावलेल्या होत्या एकनाथ शिंदे गटाने त्याही बाद ठरतात. हे सगळं बाजूला ठेवून नवीन आलेले अध्यक्ष, नवीन आलेलं सरकार, शिवसेना त्यांची असल्यामुळे पक्ष प्रतोद नेमण्याचा अधिकार नव्यानं एकनाथ शिंदेकडे जातो. एकनाथ शिंदेंनी दिलेले जे प्रतोद आहेत भारत गोगावले त्यांना प्रतोद म्हणून नेमलं होतं. आणि आता इथून पुढे म्हणजे ह्या निर्णय आल्याच्या नंतर जेव्हा विधानमंडळाचं प्रत्यक्ष अधिवेशन भरेल आणि त्या अधिवेशनामध्ये फ्लोर ऑफ द हाऊस विधिमंडळामध्ये एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा मतदान होईल, उपस्थित राहायचे असेल, तेव्हा व्हीप बजावता येईल. त्याच्याशिवाय व्हीप बजावता म्हणजे व्हीपला काही अर्थ राहत नाही. आणि तेव्हा जर भारत गोगावले यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाबरोबर जे आमदार आहेत त्यांच्यासाठी व्हीप बजावला आणि त्यांनी जर नाकारला तर मात्र ते पक्षाचं त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते. हा मुद्दा आधीच्या चर्चेमध्ये आलेला नव्हता. 16 आमदारांची अपात्रता पुन्हा पुन्हा टिमकी गाजवत असताना ज्या बैठकीमध्ये 16 आमदार अपात्र ठरलेले आहेत ती बैठकच अवैध ठरण्याची शक्यता आहे. ते पक्षप्रमुख पदच उद्धव ठाकरे यांचं अवैध ठरण्याची शक्यता आहे. आणि आता शिवसेनेची घटना, शिवसेनेची कार्यकारिणी हे सगळं म्हणून नवीन पक्ष स्थापन आणि शिवसेना जो गट आहे, संसदीय पक्ष जो आहे त्याच्या बाबतीमध्ये त्याचे गटनेते एकनाथ शिंदे आहेत. या सगळ्या गोष्टींची चर्चा राहुल नार्वेकरांच्या समोर होईल. आणि हे जे लेब्रांडू 16 आमदार आता जप करत होते, उलट आता जर हे सगळे नवीन मुद्दे समोर आले तर उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेल्या आमदारांवरतीच अपात्रतेची शक्यता आता निर्माण होते आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.